चला आज काय बनवायची? आज बनवायचं चुलीवरती थालीपीठ मस्त बघा. असं बाहेर मस्त गार पाऊस बिऊस असं मस्त वातावरण आहे. तर म्हटलं चला आज चुलीवरती ना थालीपीठ बनवू. त्यासाठी बघा चूल पेटून घेतली मस्त पैकी. बघा काय छान जाळजळत आहे. त्यावरती तवा पण ठेवला आहे. तर बघा इथे एक मी पोळपट घेतलाय आणि आता त्यावरती बघा हा एक रुमाल घेते. काय घेतलंय? पोळपट आहे हा. आणि मग आता याच्यावरती एक असा ओला करून घेतलेला रुमाल आहे. यामध्ये बघा पाणी आणि थोडंसं तेल टाकलंय. तर मग आपण थालीपीठ थापताना आहे ना ते चिकटत नाही म्हणून. आणि या ठिकाणी बघा तेल घेतलंय आणि असं एक अर्धा कांदा कापून असं तव्यावरती तेल लावण्यासाठी, असं म्हणजे आपला हात भाजणार नाही त्यासाठी असं एक हे बनवून घेतलंय. तर बघा मी थालीपीठ थापते. चमचा खुसलाय का त्याला कांद्याला? हो. पीठ हे बघ पीठ बनवलंय ना असं मस्त. काय काय पिठामध्ये? पिठामध्ये बघा हे थोडं बाजरीचं पीठ आहे, थोडं गव्हाचं पीठ आहे, ज्वारीचं आहे, तांदळाचं आहे, बेसन पीठ आहे आणि मस्त असा बारीक कांदा कापून घेतलेला, कोथिंबीर बारीक कट केली, थोडं लाल तिखट टाकलं, थोडंसं हिरवी मिरची, लसूण, मीठ सर्व टाकलेलं आहे असं मस्त. असं पातळ पातळ आहे ना एकदम. छोटे छोटे थापून घेते, लई मोठे नाही थापत. पावसाळ्यात चांगला लागतं ना जिजू? हो. गावाकडे असतं जास्त ना हे. हो गावाकडं तर ते भाजणी वगैरे करून दळून आणतात, पण आता आपण कुठं म्हटलंय चला आता. जरा छोटेच बनवते बरं का, म्हणजे खमंग आणि कुरकुरीत भाजतात पुऱ्यांसारखे. आता बघा याने ना तेल लावून घेते तव्यावरती असं.